द मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचा आता निकाल लागतोय आणि निकालामध्ये पहिलाच विजय हा सेनापतीचा झालेला आहे। अर्थातच सहकार पॅनलचे प्रमुख किरण यशवंत दलाल यांचा हा विजय झालेला आहे आणि त्यांचे 10 उमेदवार सहकार पॅनलचे आघाडीवर आहेत। त्यांचाही विजय लवकरच घोषित होईल। पण आता आपण त्यांची पहिली प्रतिक्रिया घेऊया। भाऊ, ही निवडणूक आणि ह्या निवडणुकीचा निकाल आता लागतोय, तुमच्याकडूनच लागतोय, तुमच्या पॅनल कडून लागतोय। मागच्या पंचवार्षिक ची जर अवस्था बँकेची म्हटली तर ही न लागणारी निवडणूक आता लागलेली आहे किंवा काही लोकांच्या चुकीच्या धोरणामुळे ही लादली गेलेली आहे। तर आता बँकेचं पुढील धोरण कसं असणार आहे? मी किरण यशवंत दलाल, सहकार पॅनलचा मुख्य। पर जी निवडणूक लागलेली आहे ती निवडणूक काही लोकांच्या कानावर लागली, पण लोकांनी आम्हाला भरघोस मतदान केलं आणि आमचा विश्वास ठेवला। याच्यामध्ये आमचे तालुक्याचे भाग्यदाते अमरीभाई पटेल यांचे पूर्ण मदत आहे। त्यानंतर आमचे मोहन उल्लेसिंग पाटील नगरसेवक मनू दादा यांनी बी रात्र 2-3 दिवस प्रयत्न केले की निवडणूक कशी बिनोद होईल आणि बँक कशी चांगली सुरळीत चालेल आणि बँकेची आवश्यकता सुधरेल याचं त्यांनी खूप प्रयत्न केला। आणि या तुमच्या सर्वांच्या मदतीने मी बँक चांगल्या प्रगतीवर नेईल, चांगल्या प्रयत्न करेल, या महाराष्ट्राचं नाव 1 नंबर करेल असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि कोणाचा विश्वास तळा जाऊ देणार नाही हे बी आपणाचं मी आश्वासन करतो। भाऊ, काही सभासदांच्या मनामध्ये असं आहे की काही चुकीच्या लोकांना चुकीची कर्ज दिली गेली आहेत, त्याविषयी तुम्ही सक्तीचं धोरण अवलंबणार का? हो, ज्यांच्याकडे आम्ही पहिले प्रेमाने सांगू, 1दा 2दा 3दा बँकेचे पैसे भरा, अगर नाही ऐकले त्यांच्यावर रितसर फौजदारी गुन्हे दाखल करणार। जेवढे कायदेशीर कारवाई करेल तो माझ्या जवळचा असो, माझ्या घरातला असो का बाहेरचा असो, मी एकालाही सोडणार नाही आणि बँक विरुद्ध याच्यावर आणणार त्याशिवाय मी राहणार नाही, मी स्पष्ट सांगतो। बँक पूर्वावस्थेत आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या सभासदांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही, असंच आज किरण यशवंत दलाल यांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय।